त्यामुळे तुमचं स्वप्न आम्ही कदापि पुरं होऊ देणार नाही। हा अभ्यास करत असताना मी हे केलं होतं, मागेही मी आपल्या मच्छीमार सोसायटीच्या ऑफिसमध्ये सांगितलं होतं की डीएमआयसी नावाचा मोठा साप आहे आणि तुम्ही आम्ही सगळे मच्छीमार आहोत, आदिवासी लोक आहोत, शेतकरी आहोत। साप मारायचा असेल तर काय शेपटी मारायची, काय मारायचं, डोकं। आणि ह्या सापाचं डोकं काय माहितीये तुम्हाला, वाढवण बंदर। म्हणून काय करणार, काय मारणार, वाढवण बंदर। तर आपला विजय, नाही तर तुम्ही सेफ्टी झाले। लोकांनी दलाली खाल्या, आमच्या लोकांना वडोदरा एक्सप्रेस मध्ये, बुलेट ट्रेन मध्ये पैसे दिले, अशी वाईट परिस्थिती निर्माण केलेली आहे। पण आपला शेवटचा लढा आहे, कुठल्याही हालत मध्ये वाढवण बंदर होऊ द्यायचं नाही। इथला एक मंत्री नाही, हे सरकारच वेळ आहे। आणि म्हणून या देशामध्ये शिंगरोली होतोय, हसदेव होतोय, ह्या सगळ्या कशासाठी चाललेलं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। आणि हे समजतात लोकशाही, लोकशाही संसद बसलेलं आहे, तुमच्या बापाची जागीर नाही, आमच्या मतामुळे तुम्ही निवडून दिलेलं आहे आणि ती जागा दाखवायची ताकद सगळ्यांनी ठेवा। मधल्या काळामध्ये सगळ्यात जास्त जे लोक वाढवण बंदराच्या समर्थन आहेत असेच लोक निवडून गेले, त्यांना दाखवायचं होतं हा ईव्हीएमचा झोल आहे आणि तुमचं मोरल खच्ची करायचं होतं। ह्याच्यासाठी तुम्हाला निवडणुकीच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न केला की बघा वाढवणच्या लोकांनी जास्ती मतं दिली, आता काय होणार, वाढवण बंदर होणार। ह्या गोष्टी ध्यानात ठेवा। आणि म्हणून आज खरंच मला